माझ्या प्रिय सखींनो, नमस्कार. मी सविता किचनमधून तुमचं स्वागत करत आहे. तर आज मी खास तुमच्यासाठी ही रेसिपी घेऊन आलेली आहे आणि तुम्हाला सांगायचं आहे की आता मुलांच्या शाळा सुरू होणार आहे आणि मुलांच्या शाळा सुरू झाल्या की सर्वात मोठा प्रश्न आहे तुमच्या पुढे, तो म्हणजे मुलांच्या टिफिनवर काय द्यायचं. तर मी तुमच्यासाठी एकदम साध्या सोप्या पद्धतीत अशी एक रेसिपी घेऊन आलेली आहे. ते तुम्ही नक्कीच बघा. आणि त्या रेसिपीचं नाव आहे तेंडुळ्याची भाजी. तर मी आता तुम्हाला तयार करून दाखवणार आहे तेंडुळ्याची भाजी. बाकी नेहमी तुम्ही मुलांना कोबीची भाजी, फुलकोबी, पानकोबी ह्या भाज्या खाऊन मुलं फार बोर होतात. म्हणून ही स्पेशल एक मुलांसाठी मी टिफिनवर देण्यासाठी ही तेंडुळ्याची भाजी तयार करत आहे. तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. रेसिपी सुरू करण्याआधी आपण बघणार आहोत साहित्य. तर चला साहित्य बघूया. साहित्यामध्ये आहे हे बघा, मी तेंडुळी घेतलेली आहे आणि छान स्वच्छ पाण्याने धुतलेली आहे. त्यानंतर लसूण जिरा पेस्ट, तिखट, मोहरी, हळद, मीठ, तीळ बारीक केलेले तीळ घेतलेले आहे मी, आणि बघा कांदा बारीक केलेला, कढीपत्ता आणि कोथिंबीर. सर्वात आधी आपण या तेंडुळ्याला कट करून घेऊया, म्हणजे बारीक तुकडे करून घेऊया. तुम्ही ह्या सुद्धा पद्धतीने तुम्ही कट करू शकता. तर आपण आता सर्वच ह्या पद्धतीने कट करून घेऊया. तर हे बघा, सर्व तेंडुळे आपण कट करून घेतलेले आहे आणि कट केल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुतलेले आहे, कारण आपल्याला याची सुकी भाजी बनवायची आहे. इकडे बघा, आता आपल्याला फोडणी घालायची आहे भाजी आणि तेल सुद्धा छान गरम झालेलं आहे. तर आपल्याला सुकी भाजी बनवायची आहे, त्यामुळे मी थोडं तेल जास्त घेतलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. आता 1 चमचा आपण यामध्ये मोहरी सोडणार आहे. मोहरीला छान तडतडू द्या. मोहरी छान तडतडलेली आहे. आता यामध्ये आपण लसूण जिरा पेस्ट सोडूया. कांदा, कढीपत्ता, याला सुद्धा छान आपण भाजून घेऊया. हे बघा, छान कांदा लसूण झालेला आहे. आता यामध्ये आपण सोडणार आहे तिखट. तिखट मात्र आपल्या आपल्या आवडीनुसार सोडा. हळद, आणि हा तिळाचा बारीक केलेला बुरका. बारीक केलेला अर्धा टमाटर, चवीनुसार मीठ, आता याला थोडंसं आपल्याला शिजवायचं आहे मसाल्याला. एक चमचा आपण धने पावडर सोडलेला आहे. आणि थोडी कोथिंबीर. हे सर्व आता मिक्स करून घ्यायचं आणि ही भाजी तेंडुळ्याची आपण यामध्ये सोडून देऊया.
ह्या भाजीला छान खालीवर करून घ्यायचं. यामध्ये आपल्याला पाणी सोडायचं नाही. सर्व साहित्य आपण यामध्ये सोडलेलं आहे आणि आता आपण याच्यावर झाकण ठेवूया. तर हे बघा, आपण फोडणी दिलेली भाजी आता ती शिजली की नाही शिजली ते आपल्याला बघायचं आहे. आणि आता आधीच आपण गॅस बंद करून घेऊया. आपण गॅस बंद केलेला आहे आणि आता बघूया. तर ही बघा किती मस्त छान भाजी शिजलेली आहे. तर या भाजीमध्ये आपण पाणी अजिबात सोडलेलं नाही. तर ही भाजी शिजण्यासाठी तुम्हाला 5 ते 7-10 मिनटं तर लागू शकतात. एकदम कमी पॉवरमध्ये भाजी शिजवून घ्यायची आहे. आणि अधूनमधून आपल्याला ही भाजी अशी ढवळून घ्यायची आहे, जेणेकरून ते खाली लागली नाही पाहिजे. म्हणून आता 10 मिनटं अशी शिजवायची आहे. तर आता 10 मिनटं झालेली आहे आणि आता आपली भाजी छान शिजलेली आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपण तेंडुळ्याची भाजी तयार केलेली आहे. आणि जर तुम्ही अशाच पद्धतीने भाजी तयार कराल तर नक्कीच तुमची मुलं आवडीने ही भाजी खातील. तर तुम्ही सुद्धा अशीच रेसिपी घरी तयार करून बघा, खाऊन बघा आणि आम्हाला नक्कीच कमेंट करा. ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.